नमस्कार. थिंक टीव्हीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि गेले 2 दिवस महाराष्ट्राच्या राजकीय सगळ्या घडामोडीमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती ठाकरे विरुद्ध शिंदे अशी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या कायदेशीर लढाईची. खरं तर ठाकरेंची बाजू मांडत असलेले आणि देशभरामध्ये ज्यांचं विधिज्ञ म्हणून नाव आहे ते ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद गेले 2 दिवस आपण बघतोय आणि या युक्तिवादात अनेक नवनवीन मुद्दे समोर आलेले आहेत. या मुद्द्यांमुळे महाराष्ट्रातलं राजकीय चित्र पुन्हा एकदा पलटणार का? सिब्बल नेमके काय मांडू बघतायत आणि पुढच्या काळामध्ये ही सुनावणी कुठल्या दिशेने चालतीये या सगळ्या मुद्द्यावर आपण मुद्देसूद चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत माझा सहकारी निखिल सुद्धा असणार आहे. त्यामुळे थेट सुरुवात करूया. मला असं वाटतं की सुरुवातीला पटकन का होईना, अगदी 2 मिनिटात का होईना, पण मागे काय घडून गेलेलं आहे त्याचा आपण जरा तारखेवार आढावा घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे 21 जून 2022 ला 10 ते 12 आमदार घेऊन शिंदे पहिल्यांदा गुवाहाटीला गेले. म्हणजे शिवसेना फुटली, थेट कायदेशीरदृष्ट्या किंवा हे नाही, पण शिवसेना फुटल्याचा हा पहिला दिवस होता. त्याच्यानंतर 30 जून पर्यंत हे सगळं सुरत, गुवाहाटी, गोवा हे सगळं सुरू होतं. पण मधल्या काळामध्ये काय झालं तर 29 जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला आहे, फ्लोअर टेस्ट दिलेली नाहीये आणि हा खरं तर या सगळ्यामधला फार महत्वाचा मुद्दा घडलाय. आता तुम्ही म्हणाल उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर आपण का आलो? मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी घडल्या. तर 26 जूनला एकनाथ शिंदे जे आहेत ते कोर्टामध्ये गेले आणि त्याला कारण ठरले आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असणारे आणि तेव्हा उपाध्यक्ष असणारे नरहरी झिरवळ. कारण हे आमदार आमच्या बैठकीला येत नाहीयेत, हे आमदार पालन करत नाहीयेत, म्हणून या आमदारांना जे शिंदेसोबत गेले होते त्यांना उपाध्यक्षांनी नोटीस बजावली. 48 तासांमध्ये त्यांनी त्यांची बाजू स्पष्ट करावी अशा पद्धतीची ती नोटीस होती आणि त्या नोटिशीच्या विरोधामध्ये त्याला विरोध करण्यासाठी, त्या नोटिशीला स्थगिती देण्यासाठी एकनाथ शिंदे जे आहेत ते 26 तारखेला थेट सुप्रीम कोर्टामध्ये गेले. विशेषतः मुंबईमध्ये आमच्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे हायकोर्टात आम्ही न जाता, बॉम्बे हायकोर्टाचे दरवाजे न ठोठावता आम्ही थेट दिल्लीमध्ये आलेलो आहोत असं एक त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर या सगळ्यांना अपात्र करा यासाठीची शिवसेनेची मागणी जी होती ती उपाध्यक्षांकडे सुरू होती. मात्र बाय द टाइम ज्या काही घडामोडी घडल्या यामध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका होती ती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची. कारण भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना 29 तारखेला सांगितलं की तुम्ही फ्लोअर टेस्ट द्या किंवा तुम्ही तुमच्या बहुमताची चाचणी द्या विधानसभेमध्ये. अर्थात त्यावेळी उद्धव ठाकरेंचे मोठ्या प्रमाणावर आमदार जे आहेत ते शिंदेसोबत ऑलरेडी गेलेले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे फ्लोअर टेस्टला सामोरे गेले नाहीत. त्यांनी राजीनामा दिला. 30 तारखेला शिंदे परत मुंबईमध्ये आले. त्यांनी फडणवीसांसह राज्यपालांकडे गेले. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला होता. आम्ही सरकार स्थापन करू शकतो, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे अशा पद्धतीचं पत्र दिलं आणि त्यानंतर 30च तारखेला मला वाटतं शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये शपथ घेतली आणि फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. तर हा सगळा तोपर्यंतचा घटनाक्रम होता. मात्र त्यानंतर पक्ष आणि चिन्ह शिंदेकडे कसं गेलं, कशा पद्धतीने ती सुनावणी झाली या सगळ्यावरती निखिल माहिती देईल. निखिल. जेव्हा हा सगळा घटनाक्रम घडला आणि या सगळ्या केसेस कोर्टामध्ये जायला लागल्या, म्हणजे ते कधी सुरू झालं तर 30 तारखेला 30 जून 2022ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाला मुख्यमंत्री म्हणून. त्यानंतर लगेचच अधिवेशन बोलवून त्यांचं जी फ्लोअर टेस्ट असते किंवा मेजॉरिटी असते ते सिद्ध करणं त्यांना बंधनकारक होतं. त्याप्रमाणे त्यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे गेले आणि त्या फ्लोअर टेस्टच्या वेळी त्याआधी स्पीकरची निवड झाली होती. नार्वेकर हे नवीन स्पीकर झाले होते आणि त्यानंतर दोन्ही पक्षांतर्फे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट आणि ठाकरेंचा गट या दोघांमार्फतही एकमेकांच्या आमदारांना व्हिप जारी करण्यात आला किंवा पक्षाच्या आदेशानुसार तुम्ही या फ्लोअर टेस्टमध्ये मतदान करा असं देखील सांगण्यात आलं होतं. आणि तेव्हापासूनच ही सगळी कायदेशीर लढाई पुढे चालूच होत गेली. सुरुवातीला नार्वेकरांच्या त्या केसबद्दल किंवा नार्वेकरांनी जे काही निर्णय घेतले त्याकडे आपण थोड्या वेळात येऊया. पण त्याआधी हे सगळं प्रकरण जे सुप्रीम कोर्टात होतं आणि डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडे होतं त्याबद्दल थोडंसं बोलूयात. हे सगळं प्रकरण जेव्हा न्यायालयात गेलं तेव्हा न्यायालयाला काही महत्त्वाच्या गोष्टी ठरवायच्या होत्या, की एकतर ही 10th शेड्यूल अंतर्गत डिस्क्वालिफिकेशनची केस आहे का फक्त इंटरनल पार्टी डेमोक्रेसीचा हा मुद्दा आहे, हा एक महत्त्वाचा त्याच्यातला घटक होता. डिसेंट हा डिस्क्वालिफिकेशनसाठी पात्र ठरू शकतो का, हा एक मुद्दा होता. तर अशा सगळ्या मुद्द्यांवर ही केस सुरू होती आणि डी.वाय. चंद्रचूड यांच्या आधीचे जे सरन्यायाधीश होते सी.व्ही. रमण यांच्या खंडपीठाकडे ती सुरुवातीला केस होती. त्यानंतर त्यांनी ती केस 5 जजेसच्या खंडपीठाकडे पाठवली, ज्याचे नेतृत्व नंतर मग चंद्रचूड हे करत होते. त्यांचा जो काही निकाल आलेला होता या केसचा तो साधारणतः
11 का 13 मे 2023 रोजी हा निकाल आला होता. मधल्या संपूर्ण काळामध्ये या सगळ्या केसच्या संदर्भानं सुप्रीम कोर्टामध्ये विविध प्रकारच्या आर्ग्युमेंट्स हे कोर्टात करण्यात आले होते. याच मधल्याच काळात इलेक्शन कमिशननं सुद्धा फेब्रुवारी 2023 मध्ये पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव हे सगळं काही एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं होतं आणि त्यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं इलेक्शन कमिशननं देखील ग्राह्य धरलं होतं. आणि हे त्यानंतर पुन्हा मग त्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर देखील जी शिवसेना आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना ते कोर्टात गेले होते आणि त्यांनी या विरोधात सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. तर हे सगळे प्रकरणं हळू कोर्टात यायला लागली होती आणि त्याचा निकाल जो आहे तो 11 का 13 मे 2023 रोजी डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठानं दिला होता. त्यामध्ये असं म्हटलं होतं, जसं नेहा तुम्ही सुद्धा सांगितलं, की जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर त्यांचं सरकार पुन्हा एकदा इन्स्टेट करता आलं असतं का? असा सुद्धा निर्णय कोर्ट घेऊ शकत होतं का? याबद्दल देखील तेव्हाच्या कोर्टाने किंवा तेव्हाच्या खंडपीठाने हे बोललं होतं. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की जी काही परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये भगतसिंग कोश्यारी तेव्हाचे जे गव्हर्नर होते महाराष्ट्राचे, त्यांनी ही कुठलीही परिस्थिती अशी नव्हती की फ्लोअर टेस्ट बोलवावी आणि मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगावं. अशी कुठलीही परिस्थिती नसताना त्यांनी असा निर्णय का घेतला? आणि त्यांचा हा निर्णय अनकॉन्स्टिट्यूशनल, घटनात्मकदृष्ट्या योग्य नव्हता, असंविधानिक होता, असा सुद्धा निर्वाळा त्या कोर्टाच्या निर्णयामध्ये तेव्हा देण्यात आला होता. त्यामुळं जर उद्धव ठाकरे म्हणजे राजकारणात जरतरला स्थान नसं असं म्हणतात, पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर हे आत्ताचं सरकार असतं का? किंवा तेव्हाचं सरकार डिस्क्वालिफाय केलं असतं का? हा सगळे मुद्दे पुन्हा चर्चेला येतात. हे झालं तेव्हाचं एक मागचं बॅकग्राऊंड आणि त्याच निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलं होतं, की जे डिस्क्वालिफिकेशनच्या केसेस आहेत, त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा स्पीकरला आहे आणि त्यामुळं नार्वेकर यांनी तो निर्णय घ्यावा आणि अशी सूचना तेव्हाच्या त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने केली होती. आणि किती काळापर्यंत तो निर्णय घ्यायचा याचं काही बंधन तसं स्पीकरवर नसतं. पण हळू जेव्हा 6 महिन्यापर्यंत वेळ गेला, तेव्हा कोर्टाला स्वतःला आदेश द्यावे लागले, की तुम्ही या प्रकरणी लवकर निर्णय घ्या. मग त्यानंतर नार्वेकर यांनी ते एका प्रकारे न्यायालय असल्यासारखं वागून आणि न्यायालयासारखी कारवाई करून हे सगळं प्रकरण चालवलं होतं. विधिमंडळामध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू होती आणि 10 जानेवारी 2024ला या सगळ्या संदर्भामध्ये नार्वेकर यांनी निकाल दिला होता. नार्वेकरांचा निकाल देखील असाच होता, की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यासाठी त्यांनी काही आर्ग्युमेंट्स दिले होते. ते असे होते, की लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे विधिमंडळामध्ये जे काही घटना पार्टी आहे, त्याचं जे बहुमत आहे, म्हणजे तेव्हाच्या वेळी 56 आमदार होते शिवसेनेकडे, त्यापैकी 40च्या आसपास आमदार हे शिंदेकडे आहेत. त्यामुळे लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये त्यांची मेजॉरिटी आहे. म्हणून शिवसेना किंवा ओरिजिनल शिवसेना ही त्यांची आहे. यासोबतच शिवसेनेचं कॉन्स्टिट्यूशन कोणतं? हा सुद्धा मुद्दा तेव्हा खूप जास्त चर्चेला आला होता. 2018चं लेटेस्ट कॉन्स्टिट्यूशन तेव्हा शिवसेना पक्षाचं ग्राह्य न धरता 1999 साली इलेक्शन कमिशनला जे देण्यात आलेलं कॉन्स्टिट्यूशन होतं, त्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे हे सगळे निर्णय घेण्यात आले होते. आणि आत्ता जी काही सुनावणी सुरू आहे किंवा आत्ता जे काही कपिल सिब्बल यांच्याकडून आर्ग्युमेंट्स दिल्या जात आहेत, त्यामध्ये सुद्धा हा कॉन्स्टिट्यूशनचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा ठरतोय. आणि त्याबद्दल पुन्हा आपण आपल्या चर्चेमध्ये पुढे बोलूयात. पण ही जी काही सगळा घटनाक्रम होता किंवा ही सगळी आत्तापर्यंतची टाईमलाईन होती आणि कोर्ट तसंच नार्वेकर यांनी जे काही निर्णय घेतले होते, त्याची ही सगळी आत्तापर्यंतची टाईमलाईन आहे. यात ना एक मुद्दा फक्त मला पहिल्यांदा तुझ्याशी डिस्कस करायचा आहे आणि मग त्यानंतर आपण सुनावणीमध्ये काय झालं हे पहिल्यांदा बघूया. पण यातला एक मुद्दा फार महत्वाचा होता बघा. 29 जूनला म्हणजे 25 जूनला त्यावेळेसचे जे उपाध्यक्ष होते, कारण नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता काँग्रेसचे, तुम्हाला जर आठवत असेल तर. त्यामुळे सगळं काम जे होतं ते उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ यांच्याकडे गेलं. आता झिरवळांनी काय केलं, की हे कारण त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, पहिल्यांदा लक्षात घ्या काय काय परिस्थिती होती. तर झिरवळांना जेव्हा सांगितलं, की 48 तासांमध्ये ह्या आमदारांना अपात्र करावं किंवा यांना बोलून घ्यावं, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं, अशी नोटीस जेव्हा झिरवळांनी काढली, तर त्या नोटिशीच्या विरोधामध्ये 26 जूनला म्हणजे 25ला नोटीस काढली आणि 26 जूनला एकनाथ शिंदे जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. मुंबईमध्ये आमच्या जीवाला धोका आहे, कारण ते ऑलरेडी तेव्हा गुवाहाटीमध्ये होते. तर मुंबईमध्ये आमच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीचे दरवाजे ठोठावले. त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं सुट्टीचं बेंच होतं, ज्याला वॅकेशनल बेंच असं म्हटलं जातं. तर त्या बेंचने काय सांगितलं, की झिरवळांचा आदेश जो आहे त्याला 12 दिवसाची स्थगिती दिली. झिरवळांनी 48 तासामध्ये आमदारांना उत्तर द्यायला लावलं होतं, मात्र त्यांच्या आदेशाला 12 दिवसांची स्थगिती दिली. बाय द टाइम सरकारच बदललं आणि झिरवळ उपाध्यक्ष राहिलेच नाही.
पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्या बेंचने काय केली, तर त्याच्यामध्ये बहुमत मागण्याचे जे निर्देश आहेत, अधिकार आहेत, ते राज्यपालांना आहेत का, असा जो एक प्रश्न होता. तर त्याच्यावरती राज्यपाल बहुमत त्याचा अधिकार वापरू शकतात किंवा राज्यपाल फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगू शकतात, अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो व्हॅकेशनल बेंचने दिला. आणि मग जेव्हा ही सगळी केस पुढे गेली, मी जून मधलं सांगतेय, तेव्हा पुढच्या म्हणजे 11 मे 2023 ला धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश होते, त्यांचा 5-0 हा जो एक निर्णय होता, जो सगळ्यात महत्वाचा निर्णय मानला जातो, त्याच्यामध्ये मात्र त्यांनी राज्यपालांनी ही जी टेस्ट बोलवली होती किंवा राज्यपालांनी हा जो पुढाकार घेतला होता, तर तो बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. बघा, व्हॅकेशनल बेंच काय म्हणत होतं, की हो, राज्यपाल फ्लोअर टेस्टला सांगू शकतात, की मला असं वाटतंय की हे सरकार स्थिर नाही, तुम्ही टेस्ट द्या. मग त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. ओके. आणि चंद्रचूड काय म्हणाले किंवा त्यांचं बेंच काय म्हणालं 11 मेच्या निर्णयामध्ये, की ती टेस्ट किंवा तशा पद्धतीची फ्लोअर टेस्ट ही राज्यपालांनी कॉल करायची नाही. जर त्यांनी ती कॉल केली तर ती बेकायदेशीर ठरते. आणि मग त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतायत, पण त्याच्या आधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे आम्ही घड्याळाचे काटे उलटे फिरवू शकत नाही, अन्यथा ठाकरे मुख्यमंत्री झाले असते. म्हणजे लक्षात घ्या, त्यावेळेसच्या राज्यपालांच्या कृतीवरतीच मुळात 2 बेंचचं वेगवेगळं म्हणणं आहे, वेगवेगळं व्हर्डिक्ट आहे आणि तिथूनच ही सगळी केस फिरणार आहे. निखिल, तुला काय वाटतंय? खूप महत्वाची ती घटना म्हणायला पाहिजे या संपूर्ण केसमध्ये. कारण तो जर निर्णय घेतला नसता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचा आणि त्याऐवजी जर ते फ्लोर टेस्टला सामोरे गेले असते, तेव्हा सुद्धा हे सिद्ध झालं असतं, की त्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन कारवाई केलेली आहे. कारण फ्लोर टेस्टला जर ते सगळे आमदार आले असते, तर त्यांना तिथे मतदान करावं लागलं असतं आणि तिथे जर ठाकरेंनी व्हिप जारी केला असता, तर त्या व्हिपचं उल्लंघन झालं असतं आणि तो व्हिप न पाळण्याच्या मुद्द्यावर हे डिस्क्वालिफिकेशन गेलं असतं आणि मग पुन्हा जे काही आत्तापर्यंत सगळं घडले ते काही घडण्याची काही शक्यता नव्हती तुला जर का आणि आठवत असेल, तीच तर मला हं, असं वाटतं, हं, की माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्वीच सांगितलं होतं. म्हणजे त्यांनी 2-3 वेळा वेगवेगळ्या हं, मुलाखतींमध्ये सांगितलं, की ठाकरेंनी हं. राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे म्हणजे त्यावेळी. बरोबर, किंवा बरोबर. शरद हं, पवार पण एकदा म्हणाले, की घाई झाली. सो बरोबर. राजकारणामध्ये तो जो एक अनुभव असतो ना, हं, तो हं. थोडासा तिथे कमी पडला असं आपल्याला म्हणावं लागेल. बरोबर. कारण बाकी सगळे जे आहेत ते राजकारणी प्रॉपर मुरलेले राजकारणी आहेत आणि शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे सुद्धा जरा भावनेच्या भरात राजकारण करणारे राजकारणी आहेत असं म्हटलं जातं आणि त्याचा जो काही फटका आहे त्यांना या निर्णयात बसतो की काय अशी सुद्धा शक्यता आता निर्माण झालेली आहे. वळूया कपिल सिब्बलांकडे. एक तर ना, हं, म्हणजे मी तुम्हाला एकदम व्यवस्थित ही सगळी केस मी आणि निखिल मिळून उलगडून दाखवणार आहोत, कालचा युक्तिवाद. पण तुम्ही एक लक्षात घ्या, आत्ताशी शिवसेनेकडनं अंतिम युक्तिवाद जरी सुरू झाला, तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं त्यांचे मुख्य वकील असलेल्या कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. याच्यानंतर हं. महाधिवक्ता म्हणजे सरकार सुद्धा याला एक पार्टी आहे किंवा अ, इथली गव्हर्नर आहे. यंत्रणा जी आहे तर ती पार्टी आहे, हं, गव्हर्नमेंट पार्टी आहे. त्यामुळे हं, त्यांच्याकडनं वीरेंद्र सराफ हे आपले महाधिवक्ता जे आहेत, तर ते त्यांची बाजू मांडते. बघा, 2 बाजू. आणि तिसरी बाजू जी शिंदेकडनं आहे, मग राम जेठमलानी असतील, हरीश साळवे असतील, तर त्यांच्याकडनं पण तितकीच ताकदवान वकिलांची फौज निर्माण होणार आहे. त्यामुळे एखादा हं, प्रश्न न्यायालयाने वकिलांना विचारला किंवा एखादा हं, युक्तिवाद कपिल सिब्बलांनी जरी केला, तरी प्रत्यक्ष न्यायालय कुठल्या मुद्द्यांना महत्त्व देते, कुठल्या गोष्टी हं, ग्राह्य धरतंय, हे आत्ताच्या क्षणी जे काही सुरू आहे हं, त्याच्यावरनं आपण थेट काढू शकत नाही. त्यामुळे हं, कपिल सिब्बलांचे मुद्दे पटत जरी असले तरी त्याच्यावरनच निर्णय होईल किंवा अंतिम निर्णय ठाकरेंच्या बाजूनी होईल, असं हं. आत्ताच्या परिस्थितीवरनं म्हणणं खूप अर्ली प्रेडिक्शन होईल. त्यामुळे ते न बरोबर. करता आपण थोडेसे मुद्दे समजून घेऊया. आणि पहिला मुद्दा निखिल, जो तो हं, काढलेला होता, की पक्षाची घटना म्हणजे कालचा कपिल सिब्बलांचा जो युक्तिवाद होता, तो एक 7 ते 8 मुद्द्यांमध्ये झाला. त्यातला पहिला हो. मुद्दा जो होता, की निवडणूक आयोगाची म्हणजे जी पक्ष घटना आहे ती वैध आहे की नाही हं, हे निवडणूक आयोगाला ठरवण्याचा अधिकार नाही. याची मूळ पूर्वी हं, अशी आहेत, की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला होता, की शिवसेना पक्ष आणि चिन्ह जे आहे म्हणजे नाव आणि चिन्ह जे आहे, तर ते शिंदेकडे राहील. तर त्याच्यावरती कपिल सिब्बल काल असं म्हणाले, की 1999 ची घटना तुम्ही एक तर ग्राह्य धरली. म्हणजे 2013 हं, आणि 18 मध्ये शिवसेनेची जी पक्ष घटना होती, जी निवडणूक हं, आयोगाकडे सादरही करण्यात आली होती. पण तरीही हं, त्यांनी 18 ची पक्ष घटना रेकॉर्डवर नाही असं म्हणत ती हं, स्वीकारली नाही. मग एखाद्या हं, पक्षाची घटना वैध आहे की अवैध आहे, याचा निर्णयच मुळात घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. म्हणजे इथे निवडणूक आयोगाच्या अधिकारांवरती पण काही प्रश्न आहे. याशिवाय हं, 2019 ते 22 या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, पक्षाचे प्रमुख होते आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, म्हणजेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. मात्र त्यावेळी जो काही आत्ताचा शिंदे गट आहे, तर त्यांनी कोणीही हं, आक्षेप घेतला नाही. तेव्हा त्यांना हं, ती घटना मान्य होती. आणि अचानक तुम्हाला 2022 मध्ये ती घटना अमान्य होते.
तर अचानक अशा हम्म. पद्धतीने घटना अमान्य ठरवणं चुकीचं आहे. निखिल, पुढचा मुद्दा. हम्म. जसं आपण सांगितलं, एक महत्त्वाचा मुद्दा आहे इलेक्शन कमिशन समोर असलेली आणि न्यायालयासमोर असलेली सुद्धा शिवसेना पक्षाची घटना. त्यानंतर दुसरा काही महत्त्वाचे मुद्दे जे कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटमध्ये सुद्धा होते आणि त्यांना क्रॉस क्वेश्चन करताना जस्टिस बागची यांनी सुद्धा काही मुद्दे उपस्थित केले होते. आता आपण जी सगळी चर्चा करतोय ना, ती सगळी 2022 पासूनची चर्चा, जेव्हा पक्ष किंवा हे सरकार पडलं होतं, महाविकास आघाडीचं सरकार. पण आपण थोडंसं मागे जाऊया, जेव्हा हे सरकार तयार झालं होतं आणि कसं तयार झालं होतं. तर ऑक्टोबर 2019 मध्ये जेव्हा निकाल आला होता, तेव्हाचा तो निकाल हा शिवसेना भाजप युतीला होता. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत होतं. पण आकडे असे होते, की जर शिवसेना दुसऱ्या बाजूला गेली, तर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊ शकत होतं आणि भाजपला बाहेर ठेवता येऊ शकत होतं. तर बागची यांनी हाच मुद्दा धरून प्रीपोल अलायन्स आणि पोस्टपोल अलायन्स याच्याबद्दल सुद्धा काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि जर प्रीपोल अलायन्समध्ये निवडणूक लढवली गेली असेल, तर मग काय? असा सुद्धा एक प्रश्न त्यांनी कपिल सिब्बल यांना सुद्धा केला होता. तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं असं दिसलं या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान. त्यामुळं प्री पोल अलायन्स आणि पोस्ट पोल अलायन्स हा सुद्धा महत्त्वाचा घटक या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान किंवा हे सगळ्या प्रकरणाचं जेव्हा जजमेंट येईल, त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं असणार आहे असं आता तरी दिसतंय. ट्रिपल अलायन्स म्हणजे जी भाजप शिवसेनेची युती होती ती, आणि पोस्ट बरोबर. पोल म्हणजे एमव्हीए, महाविकास महाविकास आघाडीची जी आघाडी जी स्थापना म्हणली. झाली. आणि ज्या मुद्द्यावरनं हं. शिंदे वारंवार सांगतात की ठाकरेंनी हिंदुत्व बाजूला ठेवलं किंवा ठाकरे बरोबर. काँग्रेस सोबत गेले, जो शिंदेच्या शिवसेनेचा महत्वाचा मुद्दा आहे, हं, त्याच्यावरती हं, न्यायाधीशांनी प्रश्न हं. विचारला. महत्वाचा मुद्दा आहे, हा नोंद घ्यावा लागेल. निखिल. बरोबर. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होती, तर लेजिस्लेटिव्ह पार्टी व्हर्सस पॉलिटिकल पार्टी या संदर्भात बराच वेळ कालच्या आणि आजच्या देखील युक्तिवादामध्ये चर्चा झालेली आहे. नक्की पॉलिटिकल पार्टी कुठली आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी कुठली आणि कुठलं बहुमत ग्राह्य धरायचं, कोणता पक्ष खरा आहे हम्म. हे ठरवताना. तर जे डी.वाय. चंद्रचूड यांच्या बेंचचा जो निर्णय होता, त्याच्यामध्ये त्यांनी पॉलिटिकल पार्टीला खूप जास्त महत्त्व दिलं होतं. फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये बहुमत असणं म्हणजे पक्ष त्यांचा आहे असं नाही, असं तेव्हा त्यांच्या बेंचनी म्हटलं होतं. पण पॉलिटिकल पार्टी म्हणजे नक्की काय? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आत्ताच्या या केसमध्ये सुरू आहे आणि ते कालच्या युक्तिवादामध्ये सुद्धा दिसून आलं. जस्टिस बागची यांनी सुद्धा हा प्रश्न केला, की व्हॉट इस पॉलिटिकल पार्टी? पॉलिटिकल पार्टी म्हणजे कोण? म्हणजे कोण-कोण मिळून पॉलिटिकल पार्टी बनतं? तर ह्याचं देखील उत्तर आता मिळणं अपेक्षित आहे. पण आपण सहसा जे काही समजतो पॉलिटिकल पार्टी म्हणजे कोण? तर पक्षामध्ये विविध पदांवर जे काही पदाधिकारी असतात, म्हणजे शिवसेनेचा विचार करायचा झाला तर शाखेमध्ये असलेले शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख किंवा विभागीय प्रमुख, त्यानंतर नेते, उपनेते हे सगळे त्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरचा भाग आहेत आणि त्यानंतर पक्षप्रमुख, प्रमुख वगैरे. तर यामध्ये आम्हाला बहुमत आहे, असा एक युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी केला होता आणि जेव्हा हे ॲफिडेव्हिट आपल्याला आठवत असेल, की पक्ष हे फूट झाल्यानंतर अनेक जण शिवसेना पक्षातर्फे ॲफिडेव्हिट भरून घेण्याच्या मागे लागले होते, की कोणाचे हम्म. हम्म. किती कोणाला पक्षामध्ये जास्त संख्याबळ आहे किंवा समर्थन आहे, यासाठी ॲफिडेव्हिट भरून घेतले जात होते. तर कोर्टाकडे बोलताना, कोर्टामध्ये सांगताना कपिल सिब्बल यांनी असं म्हटलंय, की आमच्याकडे 19 लाखाच्या जवळपास ॲफिडेव्हिट हे पदाधिकाऱ्यांचे आहेत. म्हणजे आम्हाला आणि या विरुद्ध जर शिवसेना पक्षाचं बघायचं झालं, तर त्यांच्याकडे फक्त 4.5 लाख ॲफिडेव्हिट हे पक्षाच्या घटनात्मक किंवा ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमधल्या संबंधित व्यक्तींचे आहेत, पदाधिकाऱ्यांचे आहेत. तर ही देखील एक महत्त्वाची आर्ग्युमेंट या केसमध्ये ठरू शकते, की ऑर्गनायझेशनमध्ये जर ठाकरेंकडे बहुमत असेल, तर मग काय निर्णय घ्यायचा? पण हे सगळं बोलत असतानाच बागची यांनी हेही म्हटलेलं आहे, की एकीकडे ऑर्गनायझेशनकडे बहुमत असू शकतं. पण जर जे काही पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रतिनिधी निवडून आलेले आहेत, ते निवडून आलेले प्रतिनिधी आणि बहुतांश प्रतिनिधी म्हणजे मेजॉरिटी ऑफ जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ते जर एका वेगळ्या व्यक्तीला नेता मानत असतील, तर मग याला इंटर पार्टी डेमोक्रेसी किंवा याला काय म्हणायचं नक्की? मग लेजिस्लेटिव्ह पार्टी एका वेगळ्या व्यक्तीकडे आणि ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर एका वेगळ्या व्यक्तीकडे, या विरोधाभासाकडे कसं पाहायचं? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. या प्रश्नासंदर्भात सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय याच केसमध्ये येणं अपेक्षित आहे आता. अर्थातच निखिल, पण यामध्ये कपिल सिब्बल यांनी काही मुद्दे मांडले होते आणि त्या पुढच्या मुद्द्यांकडे आपण जाऊया. तर शिंदे गटाचं जे बंड होतं ते पूर्वनियोजित होतं, हे वारंवार कपिल सिब्बल यांनी मांडलं आणि त्यांचं असं हं. म्हणणं होतं, त्यांनी तो सगळा घटनाक्रम सांगितला. म्हणजे विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग झालं. मग 31 आमदार, मग आधी सुरत नंतर गुवाहाटीला गेले आमदार, सगळे एकाच हॉटेलमध्ये थांबले. मग त्यांनी असं हं. उपरोधिक सगळ्या स्वरामध्ये असं म्हटलं, की सर्वांना अचानक सुरत आवडलं म्हणून ते तिथे गेले असं नाही होऊ शकत. त्यामुळे हे बंड जे आहे ते आधी व्यवस्थित प्री प्लॅन पूर्वनियोजित. होतं, असा हं, त्यांचं म्हणणं होतं. तर त्यामागे हं, भाजपचा पाठिंबा होता. या हं, सगळ्या प्रकारामध्ये कधीच भाजप
भाजपचं नाव कोर्टामध्ये आलेलं नव्हतं किंवा कायदेशीर हम्म. गोष्टींमध्ये आलं नव्हतं आणि भाजपने ते त्यावेळी कधीच मान्य केलं नव्हतं. खूप दिवसांनी नंतर त्या सगळ्या मुलाखती झाल्या आणि मग सांगितलं की हे उदय सामंतांनी सांगितलं की मला एका मोठ्या शक्तीने पाठवलं किंवा ज्या काही गोष्टी झाल्या त्या. मात्र आता थेट कोर्टामध्ये आणि या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये या भांडणामध्ये आता भाजपचं नाव आलेलं आहे आणि गुवाहाटीमध्ये असताना शिंदे गट भाजपच्या संपर्कात होता आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनीही मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. तुम्ही लक्षात घ्या, आता या केसमध्ये अजून काही एंट्री होणार आहे का? कारण शिवसेना फोडली याचा फार मोठा तोटा जो आहे तो भाजपला त्याच्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला होता आणि लोकांना ठाकरेंबद्दल खूप अशी मनातून आपण काय म्हणतो की त्यांच्याबद्दल एक सहानुभूती होती. मात्र कायदेशीर लढाईमध्ये सुद्धा आता सिब्बल यांनी भाजपचं नाव घेतलेलं आहे, त्यामुळे आता भाजपला अधिकृतपणे ह्याच्यावरती काही गोष्टी बोलाव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांनी इंटरेस्टिंग मांडला आणि तो असा होता की पक्षप्रमुखालाच गटनेता बदलण्याचा अधिकार आहे. म्हणजे कपिल सिब्बल यांनी असं सांगितलं की ह्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बैठक बोलावून एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवलं आणि त्यांच्या जागी अजय चौधरींची नेमणूक केली. मात्र हा निर्णय उपसभापतींकडे पाठवण्यात आला, त्यांनी तो मान्यही केला. मात्र न्यायालयाने विचारलं की या निर्णयावरती आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या का? तर त्यावरती कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलं की पक्ष घटनेनुसार गटनेते बदलण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाला आहे. सर्व आमदारांच्या स्वाक्षऱ्या असण्याची गरज नसते. उपस्थिती पत्रक उपलब्ध आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने देखील ही प्रक्रिया वैध मानली होती. त्यामुळे आता परत एकदा तोच मुद्दा आहे ना की लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि निवडून आलेली ऑर्गनायझिंग पार्टी ह्याच्यामधला हा जो वाद आहे तर तो इथे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसतो. पुढचा मुद्दा जो कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामध्ये होता त्यांचं असं म्हणणं होतं की पॉलिटिकल पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष म्हणजे माफ कर लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष म्हणजे पॉलिटिकल पार्टी हे एकच नसतं. त्यांचं असं म्हणणं आहे की आमदारांचा गट हा राजकीय पक्षापेक्षा मोठा ठरू शकत नाही. विधिमंडळ पक्षाला स्वतःहून गटनेते किंवा मुख्य प्रतोद बदलण्याचा अधिकार नाही. तो अधिकार केवळ राजकीय पक्षाकडे असतो आणि त्यासाठी त्यांनी सुभाष देसाई प्रकरणातल्या घटनापीठाचा जो निकाल होता तर त्याचा सुद्धा आधार दिलेला आहे. हे सगळं फार किचकट आणि वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. यातला अजून एक मुद्दा जो असा होता कपिल सिब्बल यांनी मांडला ज्याच्यामध्ये आता राहुल नार्वेकर यांचा समावेश होता किंवा त्यांच्यावरती आता हा मुद्दा फिरणार आहे. तो असा आहे की विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला. कपिल सिब्बल यांनी थेटपणे कोर्टामध्ये असं सांगितलं की विधानसभा अध्यक्षांनी बैठकीला गैरहजर राहणं ही केवळ नाराजीची अभिव्यक्ती असल्याचं मानलं आणि अपात्रता लागू होऊ शकत नाही असा निष्कर्ष काढला. मुळामध्ये नोटिसा बजावलेल्या होत्या, नोटिसा बजावून स्थगिती आली आणि स्थगितीनंतरही ते हजर राहू शकले नाही. त्यांच्या मते हा निष्कर्ष म्हणजे कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की हा पूर्णपणे चुकीचा निष्कर्ष आहे. कारण आमदारांनी केवळ बैठक टाळली नाही तर पक्षाचे आदेशही धुडकावले आणि स्वतंत्र नेतृत्व घोषित केलं. त्यामुळे परत एकदा तो तिथेच मुद्दा येतोय व्हीप आणि या गोष्टी या पाळायच्या आहेत का? मग 10व्या सूचीमध्ये जातो. जर तो व्हीप मानला असेल आणि जर तो त्यांनी पाळला नसेल तर मग अपात्रता का नाही झाली? हा सगळा मुद्दा परत एकदा याच्या समोर येतोय आणि शेवटी कपिल सिब्बल असं म्हटले म्हणजे कालच्या युक्तिवादामध्ये की हे फक्त शिवसेनेपुरतं मर्यादित नाही. एखादा आमदार एका पक्षाच्या चिन्हावरती निवडून आला आणि नंतर दुसऱ्या पक्षाच्या मदतीने स्वतःचं सरकार स्थापन करत असेल तर मतदारांनी दिलेला कौलच बदलून जातो. अशी पद्धत सुरू राहिली तर निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया अर्थहीन ठरेल आणि प्रतिनिधी लोकशाही जी आहे ती धोक्यात येईल अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. आता निखिल ज्या पद्धतीने कपिल सिब्बल यांची मांडणी आपण सुरुवातीला सुद्धा म्हणालो होतो की याच्यावरती आता अजून शिंदेचा युक्तिवाद आणि इतर पार्टींचाही युक्तिवाद त्याच्यामध्ये जे जे इन्क्लूड आहे त्या सगळ्यांचा होणार आहे. पण आता अजून असे कुठले मुद्दे आहेत की ज्याच्यावरती सिब्बलांनी प्रकाश टाकला आणि ते मुद्द्यांनी ही केस थोडीशी फिरू शकते किंवा ठाकरेंना काहीसं बळ मिळू शकतं? आतापर्यंत जे काही मुद्दे बोललोत ते सगळे मुद्दे हे ठाकरेंना खरं तर बळ देणारेच आहेत आणि या सगळ्यांमध्ये मग कॉन्स्टिट्यूशनचा मुद्दा असेल किंवा लेजिस्लेटिव्ह पार्टी व्हर्सेस पॉलिटिकल पार्टी काय आहे हा मुद्दा असेल किंवा मग ही सगळी जी आपण टाईमलाईन सांगितली ती टाईमलाईन सुद्धा यासाठी महत्वाची आहे की आणि तुम्ही जे सांगितलत की हे सगळे आमदार एक साथ कसे सुरतला गेले आणि नंतर गुवाहाटीला गेले. तर हे जे आहे तर ही कॉन्स्पिरसी किंवा एक प्री प्लॅन्ड अशी घटना आहे आणि त्यामुळं त्याला तसं बघितलं गेलं तर मग एक निकालमध्ये काहीतरी वेगळा परिणाम दिसू शकतो. ह्या कारणास्तव या सगळ्याचा वारंवार कपिल सिब्बल त्यांच्या युक्तिवादामध्ये उल्लेख करत होते. हे सगळे मुद्दे चर्चेला आले असतानाच कपिल सिब्बल यांनी खूप महत्वाच्या एका मुद्द्यावर सुद्धा प्रकाश टाकलाय आणि तो म्हणजे 10th शेड्यूल
आणि त्यामध्ये जे काही लिहिण्यात आलेलं आहे त्यासोबतच व्हीपचा मुद्दा, की प्रत्येक पॉलिटिकल पार्टी ही व्हीप जारी करत असते त्यांच्या आमदार खासदारांसाठी जेव्हा कुठल्याही महत्त्वाच्या बैठका आयोजित केल्या जातात पक्ष संघटनेसंदर्भात किंवा पक्षाच्या विधिमंडळ पक्षासंदर्भात. तर या व्हीपचं एवढं महत्त्व आहे, की जर ती बैठक एखाद्या सदस्याने कुठलीही पूर्वकल्पना न देता अटेंड केली नाही, ज्या यासुद्धा केसमध्ये आहे, की 21 तारखेला 21 जून 2022ला बैठक बोलावली उद्धव ठाकरे यांनी आणि त्या बैठकीला 31 आणि नंतर 7 असे आमदार उपस्थित नव्हते. हे ज्या व्हीपच्या आधारे बोलावलं जातं, तो व्हीप बद्दल सुद्धा कपिल सिब्बल यांनी खूप महत्त्वाचे काही निष्कर्ष किंवा महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स त्यांच्या एकंदरीतच ह्याच्यामध्ये मांडलेले होते. त्यांचं असंही म्हणणं आहे, की 10th शेड्यूल किंवा व्हीप हे का महत्त्वाचं खरंच आहे का या सगळ्या डेमोक्रसीच्या एकंदरीत सेटअपमध्ये? म्हणजे व्हीप काय असतो तर पक्षाने जो एक आदेश काढलेला असतो, 3 लाईनचा व्हीप असतो, सिंगल लाईनचा व्हीप असतो. त्याने सगळ्यांना बंधनकारक केलं जातं, की पक्षाच्या लाईननुसार हा मार्ग स्वीकारायचा किंवा त्यानुसार वागून त्या विशिष्ट पद्धतीने मतदान करायचं, जरी एखाद्या लोकप्रतिनिधीची तशी इच्छा नसली तरी सुद्धा. मग ह्याच्यामध्ये जी काही इंडिव्हिज्युअल ऑटोनॉमी असते एखाद्या आमदाराला, खासदाराला स्वतःचं जे काही मत असतं ते मांडण्याची या सगळ्यांमध्ये मुभा मिळत नाही आणि मग ही ट्रू डेमोक्रसी आहे का? असा एक महत्त्वाचा मुद्दा किंवा आर्ग्युमेंट त्यांच्या या युक्तिवादामध्ये सुद्धा होती आणि त्यानुसार मग 10th शेड्यूलबद्दल यासोबतच व्हीपबद्दल, गटनेता या सगळ्यांच्या संदर्भाने सुद्धा काही महत्त्वाचा निकाल या केसमध्ये येणार आहे. त्यामुळेच ही केस इतकी घटनात्मकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाची आहे, कारण याचे लाँग टर्म परिणाम असणार आहेत. याचे फक्त शिवसेना पक्षापुरते नाही, तर आत्ता ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेस पक्ष हा फुटलेला आहे, त्या संदर्भाने सुद्धा किंवा इतर जे काही पक्ष आत्ता एनसीपी फुटली आहे. फुटलेले आहेत, एन-सी-पी फुटलेली आहे, त्यांच्या प्रकरणात सुद्धा असा निकाल. तर हे सगळ्या याचा परिणाम या सगळ्या निकालांवर होणार आहे आणि त्यामुळेच हेच प्रकरण इतकं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आपण या सगळ्या संदर्भाने चर्चा करतोय. निश्चितच एक फक्त शेवटचा मुद्दा मी सांगते कपिल सिब्बल यांच्या जे काही त्यांनी युक्तिवाद केला आणि आज ते असं म्हणाले, की सत्ता लोकांचं आकर्षण ठरते म्हणून 31 चे 39 झाले आणि 39 चे 56 झाले. लक्षात घ्या कपिल सिब्बल काय म्हणण्याचा प्रयत्न करतायत, की सत्ताधारी व्यक्ती एखाद्या चुंबकासारख्या असतात आणि सत्ता लोकांचं आकर्षण ठरते. त्यांचं असं म्हणणं होतं, की हे जे सगळे लोकप्रतिनिधी होते हे सत्तेसाठी तिकडे गेले. त्यामुळे सुरुवातीला 31 होते, 31 चे 39 झाले आणि त्याच्यानंतर 39 चे 56 झाले. जर अपात्रतेची प्रक्रिया अशाच पद्धतीने रेंगाळत ठेवली, तर त्याचा अपरिहार्य परिणाम होतो आणि एका वेगळ्या प्रकरणात मुळातच ही प्रक्रिया सगळी सदोष आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मला युक्तिवाद करावा लागतोय. जर तुम्ही लक्षात घेतलं तर पुन्हा एकदा आता शिवसेनेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा नुकतीच फूट पडली आणि त्याच्यामध्ये फूट पडली. त्यांचा जो खासदार आहे तर ते खासदार बाहेर पडले आणि शिंदेसोबत गेले. मग ओमराजे निंबाळकर असतील किंवा इतर जे सगळे 5-6 जण आहेत ते. त्यामुळे आता अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे आणि अशा पद्धतीने जर का केस रेंगाळत राहिली, अशा पद्धतीने जर गोष्टी घडत राहिल्या, याच वेगाने घडत राहिल्या, तर कुठेतरी ह्या गोष्टी लेजिस्टिमाइज होतील अशा पद्धतीचा मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांचा होता आणि आज त्यांनी तो सगळा मला वाटतं युक्तिवाद केलेला आहे. पुढची तारीख अजून मिळालेली नाहीये. त्यामुळे आता पुढची तारीख कधी मिळते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या सगळ्यामध्ये विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोघांमध्ये मुख्य कोणाला मानायचं? पक्षघटना 1999 प्रमाणे निर्णय द्यायचा की 2018 प्रमाणे निर्णय द्यायचा? आणि त्यासोबतच मग पक्षचिन्ह आणि या सगळ्या गोष्टी येतात. व्हीप महत्त्वाची बाजू बजावतो. राज्यपालांनी तत्कालीन जो निर्णय घेतला, मग फ्लोर टेस्ट बोलावणं, हे सगळे मुद्दे जे आहेत हे निर्णायक ठरणार आहेत आणि काही प्रमाणामध्ये किचकट सुद्धा आहेत. कारण मुळातच वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या न्यायालयाच्या कोर्टच्या बेंचनी जे निर्णय घेतलेले आहेत तेच एकमेकांना पूरक नसून ते एकमेकांना थोडेसे वेगवेगळ्या अँगलचे किंवा विरुद्ध आहेत. त्यामुळे आता पुढे या केसमध्ये काय होणार याची वेळोवेळी माहिती आम्ही तुम्हाला देत राहू. पण तुम्ही त्याच्यासाठी आमचं चॅनल बघत राहा आणि त्यासोबतच सबस्क्राईब करायलाही विसरू नका. निखिल, धन्यवाद तू या चर्चेमध्ये सहभागी झालास. थँक यू.